नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये डी-बी-टी स्कॉलरशिप खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न होते, की सर रिन्यूअल कशा पद्धतीने करायचं आहे? त्याची डेट कोणती आहे? या बाबतीत खूप विद्यार्थ्यांचा त्यामध्ये प्रश्न येत होते, की सर रिन्यूअल कशा पद्धतीने करायचं आहे? त्याची एक व्हिडिओ बनवा. कारण की खूप विद्यार्थी एल-एल-बी फर्स्ट इयरला होते, जे सेकंड इयरला गेलेले आहेत. काही विद्यार्थी सेकंड इयर टू थर्ड इयरला गेले असतील आणि थर्ड इयरला जे विद्यार्थी असतील, ते आता स्कॉलरशिपचा सुद्धा त्यांना फॉर्म हा डी-बी-टीचा रिन्यूअलसाठी फिलअप करावा लागणार आहे. फर्स्ट इयर ते सेकंड इयरला जे काही विद्यार्थी आता गेले असतील, त्यांना सुद्धा रिन्यूअल करावं लागणार आहे. मग यामध्ये एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे स्टुडंट असतील किंवा एनी अदर जे काही डी-बी-टी स्कॉलरशिपसाठी ॲप्लाय करणार आहेत, रिन्यूअलसाठी असे सर्व विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने रिन्यूअल करायचं आहे, कशा पद्धतीने ॲप्लाय करायचं आहे, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आपण महा-डी-बी-टी स्कॉलरशिपच्या वेबसाईटला आहोत. वेबसाईटला आल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला लिहिलं आहे ॲप्लिकेशन एक्सेप्टन्स फ्रेश अँड रिन्यूअल कंटिन्यू अंटिल 30 सप्टेंबर 2025. 30 सप्टेंबर 2025 ही रिन्यूअलची किंवा फ्रेश ॲप्लिकेशनची जर डेट दिली असेल, तरीसुद्धा ही डेट एक्सटेंड ही होत असते. सो त्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जेवढं लवकर होईल, तेवढं तुम्ही हे फॉर्म जो आहे डी स्कॉलरशिपचा फिलअप करण्याचा प्रयत्न नक्की करा. आता जे विद्यार्थी ऑलरेडी रिन्यूअलसाठी अप्लाय करत आहेत, तर त्यांच्याकडे ॲप्लिकेशन जो काही आयडी आहे, युजर नेम आणि पासवर्ड आणि जो कॅप्चा कोड असेल आणि लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे, त्याचीच तुम्हाला माहिती तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि जे विद्यार्थी नवीन असतील या चॅनलला, त्याने सबस्क्राईबचं बटन तुम्हाला बाजूला दिसत असेल, तर नक्की त्यावरती सबस्क्राईब करा. हा तुमचा चॅनल आहे आणि डेफिनेटली याला पुढे सुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे. सो अशा पद्धतीने फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन जे काही एल-एल-बी रिलेटेड असतील, स्कॉलरशिप रिलेटेड असतील, या सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करत असतो. सो आता आपण लॉग इन करूया आणि त्यानंतर मग पुढे जे काही डिटेल्स डिस्कशन आहे ते आपण स्टेप बाय स्टेप करूया. सो नॉर्मली आपण लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला विंडो ओपन होत असते. खूप विद्यार्थी काही बाहेर जाऊन अप्लाय करत असतात. सो तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा सिस्टम असेल, तुम्ही स्वतः हे ॲप्लिकेशन करू शकता. त्यासाठीच हे तुम्हाला मी व्हिडिओ ही बनवत असतो. ठीक आहे. फ्रेश आणि न्यू ॲप्लिकेशनचं ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. ती चॅनलला आहे. वाटल्यास आय सेक्शन बटनमध्ये सुद्धा तुम्हाला ती आय सेक्शनला वरती तुम्हाला ती व्हिडिओ दिसेल. व्हिडिओ बघा. फ्रेश जे विद्यार्थी नवीन आता कॉलेजेसमध्ये अप्लाय करणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आता झालं असेल, असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, जे की फ्रेश एंड न्यू ॲप्लिकेशन आहे. आज आपण जे बघणार आहोत फॉर रिन्यूअल ॲप्लिकेशन, ॲप्लिकंट मस्ट इन्शुअर द ॲप्लिकेशन फॉर द प्रिव्हियस अकॅडमिक इयर 23-24. जो तुमचा प्रिव्हियस अकॅडमिक इयर आहे 23-24 आणि 24-25 हॅज ऑलरेडी been submitted successfully before proceeding with application for the current year. म्हणजे तुमचं हे प्रॉपरली फिलअप झालं असेल, प्रॉपरली अमाउंट तुम्हाला आली असणार आहे किंवा प्रॉपरली व्हेरिफाय वगैरे झालं असेल तुमचं प्रिव्हियस जे काही ॲप्लिकेशन असेल, तर मग तुम्हाला यामध्ये तुम्ही जे काही सेकंड इयर किंवा थर्ड इयरला जे काही विद्यार्थी असतील, ते यामध्ये अप्लाय करू शकणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अंडर स्क्रुटिनीमध्ये असेल किंवा काही कोणता एरर जर असेल, तर पहिलं तुम्हाला ते पूर्ण सॉर्ट आउट करायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही रिन्यूअलला अप्लाय करू शकता. आता या अकॅडमिक इयरमध्ये जर बघितलं आपण तर 24-25 आहे. तर आपल्याला करंट इयरचं घ्यायचं आहे. 25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर यावरती तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये लिहिलेलं आहे, डिअर ॲप्लिकंट बोथ फ्रेश अँड रिन्यूअल ॲप्लिकेशन इज मॅन्डेटरी म्हणजे 100% जी काही प्रोफाइल आहे ती तुम्हाला 100% करावी लागते. त्यानंतरच तुम्ही जे काही तुमची स्कीम असेल त्याला तुम्ही अप्लाय हे करू शकता. यामध्ये लिहिलेलं ॲप्लिकंट मस्ट फॉर एनी स्कीम कॅन नॉट बी सबमिटेड अनलेस ॲप्लिकंट प्रोफाइल इज कंप्लीटेड. म्हणजे जोपर्यंत तुम्ही 100% तुमची प्रोफाइल कंप्लीट होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही ज्या कोणत्या स्कीम आहेत त्याला तुम्ही अप्लाय करू शकत नाहीये. आणि जे काही 100% झाल्याच्या नंतर प्रॉपरली जे काही इन्फॉर्मेशन आहे ते प्रॉपरली चेक करायची आहे. तुमचं नाव वगैरे प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपर चेक केल्याच्या नंतर मग सेव्ह या बटनवरती तुम्हाला करायचं आहे. इन्कम्प्लीट जी काही प्रोफाइल असेल तर मग
ते पुढे जाणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला 100% जे काही प्रोफाइल आहे, ते तुम्हाला कंप्लीट करणं हे गरजेचं आहे. ओके. सो त्यानंतर आता आपण जर बघूया, प्रोफाइलवर आपण नॉर्मली इथे 0% दिसत आहे, ही आपल्याला 100% करावी लागणार आहे. लास्ट इयरला जर आपण बघितलं, तर प्रॉपरली तुम्हाला प्रोफाईलमध्ये सर्व गोष्टी दिसत होत्या. नाव वगैरे या सर्व गोष्टी आता जर दिसत असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण नॉर्मली जर प्रोफाईल ओपन केली, लाइक प्रोफाईलवरती जर आपण क्लिक केलं, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये जी काही प्रोफाईल आहे, ती पूर्ण फिलअप केलेली याच्यामध्ये नाही आहे. सो तुम्हाला या केसमध्ये काय करायचं आहे, तर प्रॉपरली परत एकदा प्रोफाईल फिलअप करायची आहे. काही फिलअप झालेलं असेल, त्यामध्ये तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. त्या प्रोफाईलमध्ये जे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ती तुम्हाला प्रॉपरली फिल करायची आहे. जसं की जो काही तुमचा आधार कार्ड असेल, तो ऑलरेडी फिलअप केलेला असेल. बिकॉज तुम्ही पहिलं ऑलरेडी तुम्ही स्कॉलरशिपची फर्स्ट जी इयरला तुम्ही जे काही अमाउंट असेल ती पूर्ण घेतलेली असणार आहे. तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेली असणार आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रॉपरली आधार नंबर, ईमेल आयडी आणि जे काही मोबाईल नंबर आहे, डी या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे, ते पण सुद्धा तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे, की प्रॉपरली ॲड्रेस यामध्ये मेन्शन केलेला आहे की नाही. मग नंतरला मग जे इन्फॉर्मेशन असेल, अदर इन्फॉर्मेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे सेव्हमध्ये आपण अदर इन्फॉर्मेशन यावरती आलेलो आहोत. यामध्ये तुमची जी काही प्रोफाईल असेल, ती याच्यामध्ये पूर्ण मेन्शन ऑलरेडी लिहिलेलं असेल. जर नसेल, तर मग तुम्हाला हे प्रॉपरली परत एकदा तुमचं फादरचं नाव वगैरे, ऑक्युपेशन त्यांचं काय आहे, ते प्रॉपरली तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. सॅलरीड असेल तर येस करा याच्यामध्ये. त्यानंतर मदर काय आहे यामध्ये मदरचं नेम लिहा. ऑक्युपेशन म्हणजे हाउसवाईफ वगैरे असेल, तर हाउसवाईफ यावरती क्लिक करा. हाउसवाईफ असेल तर इथे सॅलराईड इथे नो येणार आहे आणि त्यामध्ये तुमचं प्रॉपरली नाव हे तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. ऑलरेडी यामध्ये असेल तर तुम्हाला अजून वेगळं काही करायची गरज नाहीये. मग सेव्ह या बटनवरती क्लिक करून पुढचे जो काही करंट कोर्स यावरती तुम्हाला करायचं आहे. करंट कोर्स यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे, की बाबा सर याच्यामध्ये ॲडमिशन इयर करंट कोर्स हे दिसत तर आहे. पण प्रिव्हियसली याच्यामध्ये जे काही कोर्स आपण फर्स्ट टाईम जेव्हा ॲड केलेले होते, ते यामध्ये दिसायचे. पण आता इथे लिहिलेलं आहे नो डेटा ॲडेड म्हणजे परत आपल्याला ते सर्व इन्फॉर्मेशन टाकावी लागणार आहे. जे विद्यार्थी 3rd इयरमध्ये असतील म्हणजेच 2025 आणि 26 या इयरमध्ये असतील, तर मग त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे दोन्ही वर्षाचं तुम्हाला यामध्ये मेन्शन करावं लागणार आहे. जो तुमचं ॲडमिशन इयर असेल. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असतं, समजा फॉर एक्झाम्पल मी 2023 मध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं. तर मग 2023 यामध्ये मेन्शन करायचं आहे. इश्युइंग स्टेट आहे, म्हणजे इन्स्टिट्यूट स्टेट कोणतं होतं? महाराष्ट्राचंच आहे. डिस्ट्रिक्ट कोणतं आहे? समजा याच्यामध्ये जर आपण क्लिक केलं, तर समजा ठाणे समजा डिस्ट्रिक्ट आहे. तालुका जर याच्यामध्ये जर आपण सिलेक्ट केलं, तर समजा कल्याण इन्स्टिट्यूट तालुका कोणता आहे? तर ठाणे आहे. क्वालिफिकेशन इथे तुमचं काय असणार? समजा ग्रॅज्युएशन ज्या विद्यार्थ्याचं झालेलं असेल, ते विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट कोर्स यावरती सिलेक्ट करतील आणि ज्या विद्यार्थ्यांचं 12वीच्या बेसवर ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजेच एल-एल-बी 5 इयर स्टुडंट ते विद्यार्थी इथे एच-एस-सी 12th हे प्रॉपरली त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके. आता नॉर्मली जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला जर फिलअप करायची असेल, तर मग 10th-12th जे काही आहे, जे की एल-एल-बी 5 इयर स्टुडंट असतील ते फिलअप करतील आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या याच्यामध्ये असतील ते अंडर ग्रॅज्युएट ह्याच्यावरती कोर्सवरती सिलेक्ट करून, जे काही तुमची स्ट्रीम असेल याच्यामध्ये जी लॉची स्ट्रीम आहे, ती तुम्ही ते सिलेक्ट करणार. कॉलेजचं जे काही नाव असेल ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. कोर्स नेम म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण एक कॉलेज हा आहे टी-एम-सी लॉ कॉलेज आणि सिलेक्ट कोर्समध्ये 3 इयर्स एल-एल-बीमध्ये एडेडमध्ये होतं का तुमचं की अनएडेडमध्ये होतं ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. एडेडमध्ये आपण होतो तर एडेडमध्ये सिलेक्ट करायचं आहे. ॲडमिशन टाइप थ्रू कॅप थ्रू झालेला आहे, तर कॅप थ्रू करा. स्पॉट ॲडमिशन इन्स्टिट्यूट जर राउंडमधून जर झाला असेल, तर त्या पद्धतीने इथे सिलेक्ट करा. आता कॅप थ्रू गव्हर्नमेंट थ्रू झालेलं, तर त्याच्यामध्ये आपण कॅप वगैरे सिलेक्ट केलेला आहे. यामध्ये जर बघितलं जे सी तुमचे पर्सेंटाइल असणार आहेत, ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि तुमचा जो फॉर्म अशा पद्धतीने दिसतो, याच्यामध्ये जो ॲप्लिकेशन असतो, जो एल नंबरनी जो स्टार्ट होतो, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ते मेन्शन झाल्याच्या नंतर इयर ऑफ स्टडी इथे फर्स्ट इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कारण की फर्स्ट इयर तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये फर्स्ट इयर कंप्लीट येईल.
आणि ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन इयर इन कॉलेज इन्स्टिट्यूशन 2023 आहे, तर 2023 यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. जे काही पर्सेंटेज असतील तुम्हाला फर्स्ट इयरला जे भेटले असतील, समजा तुम्हाला 85% भेटलेले आहेत, तर 85 सिलेक्ट करा. रिझल्टमध्ये तुम्हाला पास असलं पाहिजे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला पास विथ ए-टी-के-टी असेल, तर ते सुद्धा सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर मग ॲडमिशन थ्रू तुमचं जनरल कॅटेगरी थ्रू आहे, तर जनरल कॅटेगरी लिहा. रिझर्व्ह कॅटेगरी इथं ऑप्शन येईल, तर रिझर्व्ह कॅटेगरी त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. आणि जे तुमचे मार्कशीट आहे, जे की फर्स्ट इयरचे असणार आहे, त्यामध्ये जर तुम्हाला बघितलं 2 सेमिस्टर असतात, तर ते दोघं सेमिस्टरचे जे काही एका पी-डी-एफमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि त्यामधून चूज फाईलमधून यामध्ये जो काही डॉक्युमेंट असेल, तो तुम्हाला यामध्ये अपलोड करायचा आहे. आणि तुमचं रेग्युलर आहे एज्युकेशन, तर रेग्युलरला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह बटन यावरती क्लिक करायचं आहे. मग त्या पद्धतीने जर बघितलं तर फर्स्ट इयरचं जे काही तुमचं इथे असेल, ते सेव्ह केल्याच्या नंतर इथे तुम्हाला फर्स्ट इयरचं यामध्ये दिसून येईल, की सर्व गोष्टी तुम्ही प्रॉपरली फिलअप केलेल्या आहात. ओके. ते झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने दिसतं ते तुम्हाला इथे दिसून जाईल. नंतरला आता जे विद्यार्थी फर्स्ट इयर कंप्लीट होऊन 2024 मध्ये समजा गेले असतील, तर इथे तुम्ही सेकंड इयर जर इथं सिलेक्ट केलं, तर सेकंड इयर इथे सिलेक्ट करा. त्यानंतर सेकंड इयर कंप्लीट आहे, तर त्याच्यामध्ये सेकंड इयर ऑप्शनल म्हणजेच काय, फर्स्ट सेकंड इयर क्लिक केलं, तर सेकंड इयरचं ऑप्शनल कंप्लीटेड असं त्यावरती सिलेक्ट करायचं आहे. आता यामध्ये एरर येत आहे, कारण की मी याच्यामध्ये ॲड केलेलं नाहीये फर्स्ट इयरचं, म्हणून त्यामध्ये एरर येत आहे. थर्ड इयरचा जो स्टुडंट असेल, तो थर्ड इयर यामध्ये सिलेक्ट करेल आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल, थर्ड इयर कंप्लीटेड जे आहे, ते तुम्हाला नॉर्मली येऊन जाईल. ओके. कारण की इथं लिहिलेलं आहे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर तुम्हाला द्यायची आहे. कारण की मी ऑलरेडी फर्स्ट इयर टाकलेलं होतं. सेकंड इयर टाकलं, त्यानंतर थर्ड इयर टाकलं. ज्या विद्यार्थी सेकंड इयरमध्ये असतील, ते सेकंड इयर सिलेक्ट करतील यामध्ये आणि जे सेकंड इयरला स्टुडंट असतील, ते इथे काय करतील पर्स्यूइंगमध्ये सेकंड इयर पर्स्यूइंग इथं ऑप्शन येईल. तर सेकंड इयर पर्स्यूइंग तुम्हाला टाकायचं आहे. जे विद्यार्थी थर्ड इयरला असतील, तर थर्ड इयर पर्स्यूइंग असं ऑप्शन येईल. तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सो जे विद्यार्थ्यांनी प्रॉपरली याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे, की जे तुमचं ॲडमिशन कोणत्या इयरमध्ये झालेलं आहे. समजा 2024 मध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल, तर तुम्हाला यामध्ये 2024 हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. सो अशा पद्धतीने नॉर्मली तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. थर्ड इयरला समजा मी आता आहे, तर थर्ड इयर माझं इथे इथं थर्ड इयर येईल आणि पर्स्यूइंग असं मला त्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. ओके. या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुम्हाला दिसणार आहे पूर्ण इन्फॉर्मेशन. त्यानंतर सेव्ह बटन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पास्ट क्वालिफिकेशन जे तुमचं असेल, जसं की काही विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट असतात म्हणजेच इथे तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन तुमचं झालं असेल. कोणत्या फील्डमधून झालेलं आहे, स्ट्रीममधून आर्ट्समधून झालं तर आर्ट्स सिलेक्ट करा. कॉमर्समधून झालं तर कॉमर्समध्ये. जे काही तुमचं असेल ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मग जे काही तुमचं इन्स्टिट्यूशन वगैरे जे काही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत, इन्स्टिट्यूट तालुका दिलेला आहे, कॉलेज नेम दिलेला आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. ओके. आणि गॅप जर असेल तुमचं एज्युकेशनमध्ये तर येस करा, नसेल तर नो करा आणि सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. सो रेग्युलर स्टुडंट आहात, तर रेग्युलर तुम्ही क्लिक करू शकता. अशा पद्धतीने सेव्ह बटनवर क्लिक केल्याच्या नंतर हॉस्टेल डिटेल्स हे तुम्हाला विचारलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची फॅसिलिटी भेटली असेल, तर हॉस्टेल सिलेक्ट करा. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट जे तुमची असेल ती सिलेक्ट करा. तालुका जो काही असेल तो सिलेक्ट करा. हॉस्टेल टाइप गव्हर्नमेंट आहे की नॉन गव्हर्नमेंट आहे की रेंटेड हाऊसमध्ये आहात ते तुम्हाला सिलेक्ट करा. बाकी इथे हॉस्टेलचा जो काही नंबर वगैरे असेल, नेम असेल तो तुम्ही इथे मेन्शन करा. रेंट पर मंथ किती आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मग सेव्ह बटन यावरती क्लिक करून तुमची ही पूर्ण प्रोफाईल रिन्यूअलची ही पूर्ण प्रोफाईल कंप्लीट झाल्याच्या नंतर ऑल स्कीम यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता स्कीमच्या ओपनची कोणती स्कीम आहे, ई-डब्ल्यूची कोणती स्कीम आहे, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, व्ही-जे-एन-टी या सर्व स्कीम तुम्हाला मी सांगणार आहे. त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रॉपरली जे काही व्हिडिओज आहेत एक वन बाय वन मी अपलोड करत आहे, जेणेकरून सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन यामध्ये समजून जाईल. जे काही स्कीम तुम्हाला बघायची असेल, डिपार्टमेंट ऑफ समजा एज्युकेशन यावरती जर आपण क्लिक केलं, तर याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव त्यानंतर जर राजश्री छत्रपती शाहू महाराज या खूप अशा
त्यामध्ये योजना दिलेल्या आहेत, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. पण आता जर आपण बघितलं तर ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, व्ही-जे-एन-टी हे मला सिलेक्ट करायचं आहे आणि समजा जे विद्यार्थी ओ-बी-सीमध्ये असतील, तर ही सिलेक्ट करतील. एस-सी-बी-सीमध्ये असतील, तर हे सिलेक्ट करतील आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप व्ही-जे-एन-टीसाठी हे विद्यार्थी या पद्धतीने सिलेक्ट करतील. समजा ओ-बी-सी स्टुडंट आहे, सर्चवरती क्लिक केलं, तर जे काही तुम्हाला इथे डेट दिलेली आहे, ॲप्लिकेशन डेट 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन करू शकता. मग तुम्हाला ॲप्लायवर बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतरची पुढची प्रोसेस असेल, कशा पद्धतीने डिक्लेरेशन करायचं आहे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट ॲप्लिकेशन आयडी कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे, ती प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला नॉर्मल फिलअप करायची आहे आणि तिथे तुमची प्रोसेस कंप्लीट होणार आहे, की तुम्हाला जे काही तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे, ते तुम्हाला डायरेक्टली कुठे दिसणार आहे, माय अप्लाय स्कीममध्ये अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि अप्रूव्ह ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दिसेल, मग ती पुढे गेलेली आहे. अप्रूव्ह कधी होणार हे तुम्हाला यामध्ये दिसून येईल. फंड डिस्बर्स झाला असेल, तर इथे फंड डिस्बर्स दिसेल. रिजेक्ट कोणत्या कारणाने जर होत असेल, तर यामध्ये पूर्ण तुम्हाला ऑप्शन हे दिसून येईल. अशा पद्धतीने तुम्हाला रिन्यूअलची प्रॉपर प्रोसेस फॉलो करायची आहे. जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली त्याच्यामध्ये अमाउंट जी असेल तुमची, ते तुम्हाला डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. जे काही तुमचे अकाउंट असेल, तो तुमचा स्वतःचा अकाउंट असलं पाहिजे. प्रॉपरली अकाउंटचे डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे, हे फॉर्ममध्ये. आय होप या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक सो मच.